नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे वरण। तर वरण तर मी साधं सिंपल बनवणार आहे, ते पण मुगाच्या डाळीचं। आम्ही घरी मुगाच्या डाळीचंच वरण बनवतो। त्याचं आहे टमाटर आहे, लसूण आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे। तर चला बनवूया आपण। आणि मी मंडळी कुकरमध्येच वरण बनवते, डायरेक्ट तडका देते। मी पातेल्यात डाळ शिजवून मग ते वरण बनवायचं। मी तसं नाही करत, डायरेक्ट मी फोडणी देते। 2-3 शिट्ट्यामध्ये डायरेक्ट फोडणी। पण मंडळी फोडणी ना अशी जबरदस्त येते, जरा म्हणजे लसूण जरासा आपला हे व्हायला पाहिजे, करपला पाहिजे, म्हणजे त्याची थोडीशी मस्त म्हणजे टेस्ट येते। हे बघा आता करपलं आपलं हे ही अशी आपली एकदम जास्त जोरात आपण फोडणी दिली ना तर वरण इतकं सुंदर लागतं ना, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। झालं, आता आपण ह्याच्यामध्ये बघा मस्त ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे 1 टमाटर। आणि हे टमाटर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं घालायचं आहे पाणी। आपल्याला जास्त नाही वरण करायचं, बस एवढा करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला पाणी, आणि आपल्याला वरण घालायची कोथिंबीर। आणि एकदा हे वरण झाल्यानंतर पुन्हा एकदा घालायची कोथिंबीर वरून। बघा हे आपल्याने घालायचं मीठ, याच्यात घालायचं चवीपुरतं मीठ। आता हे आपलं वरण मस्त मध्ये आपण ह्याला मुगाची डाळ असल्यामुळे त्याला भिजत घातली होती, जास्त काही वेळ लागला नाही याला बनायला, शिजायला। आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या ह्याच्या। चला आता आपण बनवणार आहे मेथीची भाजी। यामध्ये जाणार आहे लसूण आणि हिरवी मिरची। मंडळी पावसाचे दिवस आहेत ना, त्यामुळे मी तर जास्त भाजीपाला जास्त म्हणजे हिरवा भाजीपाला जास्त नाही यूज करत, पण आता खायला तर लागतो, त्यामुळे आणलं तर त्याची खूप चांगली काळजी घेते। स्वच्छ गरम पाणी घालून अशी धुते। बघा मेथीची भाजी ही मस्त मध्ये कोमट पाणी घेतलं आणि त्यामध्ये मीठ घालून स्वच्छ त्याला धुवून घेतले, कारण का पावसाळ्यात ना खूप असे किडे असतात ना, मग ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात, त्यामुळं ही काळजी आपणच घेतली पाहिजे, नाही का। लसूण चांगला घातल्यानंतर आपण ह्याच्यात टाकायची मेथी। मेथी किती आता ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ। झाली आपली मेथीची एकदम छानपैकी भाजी। आता तिला साईडला करायचं आणि हे पॅन ठेवायचं, याच्यावर ह्याला झाकायचं मेथीच्या भाजीला। आता फुल गॅस करून ह्यामध्ये ओतायचं जरा तेल। आता आपण बनवायचं आहे रसम। रसमसाठी हे टमाटर मी बॉईल करून मॅश केले, म्हणजे मिक्सरमधून नाही काढलेलं, हाताने मॅश केलेलं आहे। ही चिंच भिजवली त्याची हे चिंचेचे कोळ आहे, आणि ही साबूत लाल मिरची
आणि कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे. आणि हे रस्समची जान म्हणजे हे लाल साबुत मिरची, काली मिरी आहे, साबुदाणे आहे आणि जिरा आहे आणि लसूण. त्याचं आपण दरदरा मिश्रण केलेलं आहे. टाकायचं आपल्याला थोडासा मसाला. तुम्ही कसं तिखट खाता त्याच्यावर आहे. लाल मिरची पावडर थोडंसं, तुम्हाला जेवढी याची ग्रेव्ही हवी आहे ना तेवढी ग्रेव्ही घ्यायची. आता वरून तुम्ही ह्याच्यात थोडंसं हळदी पावडर, धनिया पावडर, थोडंसं हळदी पावडर, चिंचेचा कोळ पूर्ण, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं हे रस्सं म्हणजे ना मंडळी पातळच करतात बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं तुम्हाला हवं आहे पातळ तेवढं पातळ आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आणि एक छानपैकी झणकून उकळी काढायची. थोडा खट्ट पण बॅलन्स करायसाठी थोडासा गूळ. एकदम आपलं झणझणीत रस्सम होणार आहे बघा मंडळी. त्याच्यापेक्षा अजून पातळ म्हटलं ना तरी आपण पातळ करू शकतो, पण मला आमच्यासाठी एवढं पुरे आहे. बघा मंडळी, हे आपलं आहे रस्सम. हे तुम्ही ना राईस बरोबर पण खाऊ शकता, नाहीतर सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता. हे आपलं वरण, मुगाच्या डाळीचं हे वरण आपलं. भात, चपाती, हे भजी, बटाटे भजी, ही आपली मेथीची भाजी. आजचा माझा हा स्वयंपाक आहे बघा. हा माझा संध्याकाळचा स्वयंपाक आहे. मंडळी, भेटूया अशा खूप छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.